मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. गेल्या वर्षभरापासून सोयाबीन हमी भावावरून नाराज शेतकऱ्यांना आता खरेदी केंद्रावरही अडचणीचा सामना करावा लागतो आहे. बारदाना तुटवड्याने बुलढाण्यातील अनेक सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रच बंद असून शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र चालकांनाही ही खरेदी पूर्वपदावर कधी येणार याबाबत कल्पना नाही. सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र गेल्या 12 दिवसांपासून बंद असून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक खरेदी केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत 2 दिवसात खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा शिवसेना आंदोलन छेडणार असल्याचे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी सांगितले आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शासकीय खरेदी नाफेड अंतर्गत जी सुरू आहे ती अतिशय धीम्या गतीने स्लो आणि टाळाटाळ करत सुरू आहे. त्याच्यात आता साहित्य बारदाना पोते नाही हे कारण सांगून त्या ठिकाणची खरेदी जिल्हाभरामध्ये बंद आहे. यामुळे शेतकऱ्याच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हेळसांड होऊन राहिली. माल नेण्या आणायला त्यांना डबल खर्च येऊन राहिला. जिल्हाधिकारी साहेबांना भेटून आम्ही आज सर्व शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलं, हे सेंटर ताबडतोब चालू करा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल. कारण शेतकऱ्याची पहिली जेवढी हेळसांड आहे की सोयाबीनला भाव नाही, मार्केटमध्ये भाव नाही म्हणून सेंटर सुरू झाले. त्या सेंटरमध्ये मी त्या ठिकाणी टाळलं आणि शेतकरी स्वतःच्या आणलेल्या पोत्यामध्ये किंवा शेतकऱ्याच्या बारदाण्यामध्ये माल देण्याला त्या ठिकाणी तयार असताना सुद्धा ते घेत नाही. आमचं असं म्हणणं त्या ठिकाणी जर शासनाकडे साहित्य बारदाना नाही पुरेसा तर शेतकऱ्याने आणलेल्या बारदाण्यामध्ये तो माल घ्या, पण तू खरेदी चालू ठेवा. ताबडतोब या ठिकाणी 2 दिवसात खरेदी सुरू झाली पाहिजे, ही विनंती आम्ही आज या जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी केली. नवीन नोंदणी सुद्धा या ठिकाणी चालू राहिली पाहिजे आणि हा जो गॅप पडला 5-6 दिवसाचा बंदचा हाही गॅप वाढून दिला पाहिजे, जेणेकरून तारीख ही संपली व्हा आणि मग शेतकऱ्यांना परत डबल या ठिकाणी बेजारी झाली पाहिजे. ही दक्षता शासनाने या ठिकाणी घ्यावी. नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी बऱ्याच प्रमाणात ही बंद ठेवण्यात आलेली आहे, ती तातडीने सुरू करण्यात यावी यासाठी आज शिवसेना उबाटा पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय. नाफेडमध्ये सोयाबीन खरेदी जेव्हा शेतकरी जातात सोयाबीनच्या खरेदीसाठी त्यावेळी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून उडवाउडीची उत्तरे दिली जातात. कुठेतरी बारदाना अभावी खरेदी बंद ठेवण्यात आली असं सांगितलं जातं. काही ठिकाणी मॉइश्चरचं कारण किंवा काडी कचरा आहे, डागाळलेली सोयाबीन आहे, अशी कारणं देत सोयाबीन खरेदी ही बंद करण्यात आलेली आहे. मुळात बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे फार मोठ्या प्रमाणात होतं आणि आज त्या ठिकाणी बाजारभाव हा अत्यंत कमी आहे सोयाबीनला. त्यामुळे ही सोयाबीन खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी. शेतकरी आज स्वतःचा बारदाना देऊन त्या ठिकाणी सोयाबीन देण्यासाठी उत्सुक आहे. अशा परिस्थितीमध्ये बंद बसलेली सोयाबीन खरेदी तातडीने सुरू करण्यात येऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने सगळे आलेलो आहोत. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी
मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।